पहा आता हा टॉपिक आहे समांतरभुज चौकोन है ना. ते म्हणजे समांतरभुज चौकोन कसा असते तर आपण ऑलरेडी पाहिला आहे ना. अशा पद्धतीची आकृती जिला म्हणतो आपण समांतरभुज चौकोन, ज्याच्यात ह्या समोरासमोरील बाजू कशा असते सारख्या आणि ह्या समोरासमोरील बाजू कशा असन सारख्या. ठीक आहे. ओके. समांतरभुज चौकोन मध्ये एक गोष्ट परमानंट लक्षात ठेवा, फक्त एकच कर्ण असतो. हे वाक्य आपण इथं लिहून टाकू. ठीक आहे ना. समांतरभुज चौकोनात समांतरभुज चौकोनाला फक्त है ना एकच कर्ण असतो. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. ओके. ठीक. समांतरभुज चौकोनात. ठीक आहे. आता लक्ष द्या. पहा हिला म्हणायचं समांतर बाजू. हिला का हे जे आडवी आहे हिला म्हणायचं समांतर. ती समांतर आहे ना. समांतर बाजू हा वय आपला कर्ण किंवा कधी कधी याला म्हटल्या जाते पाया. ठीक आहे. कर्ण पाया असे दोन नाव आहेत त्याचे. व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि याला म्हणायचं उंची. म्हटलं समांतरभुज चौकोनात ही असन समांतर बाजू तर ही सुद्धा समांतर बाजू होईल ना. ही जर उंची असेल तर ही उंचीच असेल ना. आणि हा काय वय कर्ण, यालाच कधी कधी काय म्हणत पाया. ठीक आहे. ओके. मग आता समांतरभुज चौकोनाला काय असेल क्षेत्रफळ है ना. पहिला फॉर्म्युला. ठीक. मग समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर है ना ते काय म्हणायचं पाया गुणेला उंची. बस सिंपल. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे ना. काय पाया गुणेला उंची. ठीक आहे ना. पाया म्हणजेच कर्ण. ओके. चालेल. आता परत समांतरभुज चौकोनाची काय असेल मग परिमिती. आणि परिमितीचा फॉर्म्युला सर्व बाजूंची बेरीज. हे कधीच बदलणार नाही. सर्व बाजूंची बेरीज. इथं 4 गुणेला बाजू म्हणता येत नाही कारण याच्या सर्व बाजू सारख्या आहे काय नाही. म्हणून इथं सर्व बाजूंची बेरीजच म्हणायला लागत. आणि समभुज चौकोनात आपण वाटल्यास तर चारही बाजूंची बेरीज तर 4 गुणेला बाजू म्हणत होतो. ठीक आहे ना. पण समांतरभुज चौकोनात म्हणा लागेल सर्व बाजूंची बेरीज कारण ही बाजू वेगळी ही बाजू वेगळी सर्वांची काय करायला लागत बेरीज. ठीक. चालेल. असे आहे 2 फॉर्म्युले समांतरभुज चौकोनावर. बाकी याच्यावर शिकू आता गणित. आता हा आहे समांतरभुज चौकोन. ठीक. काय असते त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या याला कर्ण म्हणते, याला समांतर बाजू, याला उंची. ते आपण ऑलरेडी पाहिलं. समांतर बाजू ही जी आहे ही झाली मोठी बाजू आणि ही लहान बाजू असेल मग ती काय उंची. मग गणितात काय दिलं आपल्याला समांतरभुज चौकोनाचा कर्ण 36. आणि आपल्याला माहित आहे समांतरभुज चौकोनाला एकच कर्ण असतो तो हा झाला. मग ही किती झाली आता 36. कर्ण झाली 36. ओके. कर्णालाच काय म्हणतो आपण पाया. मग पाया झाला 36. त्याच्यानंतर लहान बाजू किती आहे म्हणजे ही उंची. लहान बाजू म्हणजे उंची किती आहे 15 सेंटीमीटर. ओके. आणि आपल्याला काय काढा म्हणते त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. मग चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपण पाहिला काय आहे पाया गुणेला उंची. समजत आहे. मग गणितात पाया माहित आहे का. हो. याला पाया थोडी म्हणते. ही काय वय समांतर बाजू है ना. पाया कोणाला म्हणतो आपण कर्णाला. म्हणून लक्षात ठेवा म्हटलं है ना. मग पाया किती आहे गणितात 36. उंची किती आहे 15. मग 15 सक 90. 90 ची 0. आजची किती रे 9. मग 15 त्रिक 45 आणि 9 किती 54. 540. मग आपल्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती 540 सेंटीमीटरचा वर्ग. चौरस सेंटीमीटर झालं क्षेत्रफळ. एवढं सोपं आहे. पण केव्हा शक्य आहे फॉर्म्युला.
फॉर्म्युला माहित पाहिजे, पाया कशाला माहित म्हणते, समांतर बाजू, हे सगळं माहित लागेल ना, नाही तर पेपर सोपा असते. हा ठीक. मग आता आपल्याला काय विचारली पुन्हा, परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग इथं समांतर बाजू दिली आहे का, नाही. मग पहिले काय शोधणं आहे, समांतर बाजू. पाहता आता आपल्याला काय काढणे, परिमिती. मग जर परिमिती काढायची असेल तर मला काय शोधायला लागेल, समांतर बाजू. आता इथं आहे 36, इथं आहे 15. पहा 36 आणि 15 दोघाला काय जाते, भाग. किती न, 3 न. 3 5 15 है ना, ठीक. 3 1 3, 3 2 6, म्हणजे इथं आहे 12, इथं आहे 5. तर 12 5 इथं काहीतरी निघणार. ठीक आहे, ओके. हाय 12, हाय 5, इथं काहीतरी निघाल. हा ठीक. बरं 15ला कितीनं भागला आपण, 5 न. 36ला कितीनं भागला आपण, 15ला कितीनं भागला आपण, 3 न. 36ला कितीनं भागलं, 3 न. मग इथं काहीतरी आलं पाहिजे, म्हणजे इथं झाले 12, इथं झाले 5 है ना, ठीक. तशी कसोटी आहे, 12 5 आणि अजून काहीतरी आहे ना, ठीक. मग समांतर बाजू भेटेल. पहा आता लाव इथं पायथागोरस प्रमेय. आता 12चा वर्ग किती होते, 144. 5चा वर्ग किती होते, 25. दोघाची काय घ्या, बेरीज. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 वर्गमूळ किती, 13. पडलं ते, म्हणजे 12 5 आणि इथं किती लागल, 13 झालं इथपर्यंत. आता 36ला भागलं 3 न तर 12 आले, म्हणजे 12 त्रिक 36, 5 त्रिक 15, म्हणून 13 त्रिक 39. मग समांतर बाजू किती म्हणायची, 39. ठीक आहे, असंही निघते, समांतर बाजू म्हणायचं 39. ठीक, चालेल. मग आता 39 भेटली, मग ही सुद्धा किती असेल रे, 39. ही किती आहे, 15, तर ही किती असेल, 15. आता मला काय करायचं, परिमिती. मग परिमितीचा फॉर्म्युला काय, सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे, ओके. मग 15 अधिक 15 अधिक 39 अधिक 39 पडतंय, ठीक. मग 15 आणि 15 30, 39 आणि 39 किती वेळ, 78. मग आता इथं राहील 8 आणि 7 आणि 3 10. परिमिती किती, 108. आणि एकक काय असेल, सेंटीमीटर. म्हणून 108 सेंटीमीटर घ्या. असंही होते. काय म्हणते, एका समांतरभुज चौकोनाचा पाया दिलं, म्हणजे हा होय आपला समांतरभुज चौकोन, ज्याच्या बाजू समोरासमोरील सारख्या, उंची सारखी. तिला काय असते, समांतरभुज चौकोनाला एकच कर्ण, ज्याला आपण म्हणतो पाया है ना, ते. मग तो पाया दिला 40 सेंटीमीटर, हे दिलं 40 सेंटीमीटर. ओके. समांतर बाजू म्हणजे ही होय, ती दिली 41 सेंटीमीटर है ना, ते. तर हे किती असेल रे, 9. कसोटी आहे ना, 9 40 41. ठीक आहे, चालेल. पहा आपण, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ व परिमिती किती. मग चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे, उंची. ठीक आहे. मग उंची शोधायचं जर असेल तर काय वापरू, पायथागोरस प्रमेय. मग या बाजूचा वर्ग, याला कर्ण म्हणायचं, ठीक आहे ना, याचा वर्ग ह्या दोघाच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. मग आता 41चा वर्ग बरोबर 40चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पडलं ते. आता 41चा वर्ग काढू आपण. 1 1 1, 4 1 4, 4 2 8, 4 चूक 16 बरोबर हे किती होईल, 1600 अधिक काय रे, उंचीचा वर्ग. ठीक आहे इथपर्यंत. मग आता 1680 मधून किती मायनस करू, 1600 किती राहते, 81 बरोबर काय, उंचीचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ, म्हणून उंची बरोबर किती भेटली, मग 9. किंवा तुम्ही कसोटी वापरू शकता है ना, ते. मग उंची माहित झाली 9. मग हे 9 असेल तर हे पण किती असेल, 9. हे 41 असेल तर हे पण किती असेल, 41. ठीक आहे, ओके. मग आता आपल्याला काढायचं आहे त्याचं काय, क्षेत्रफळ. मग समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय असते, पाया गुणिला उंची.
मग 40 गुणिला किती रे 9, मग 9 चोक 36, 360 सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं क्षेत्रफळ. आणि आता काय करायचे परिमिती. मग परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग आता तुम्हाला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. 9 अधिक 9 अधिक 41 अधिक 41. 9 आणि 9 18 है ना ते अधिक 1 आणि 1 2, 4 आणि 4 8, मग 8 आणि 2 10 0, आजचा आहे 8 आणि 2 10, किती रे 100. काय एकक सेंटीमीटर. म्हणून परिमिती किती 100 सेंटीमीटर. द्या मग. आता हा आहे समांतरभुज चौकोन, ज्याचं काय माहित आहे क्षेत्रफळ 448 चौरस सेंटीमीटर. आणि त्याची यावेळेस काय दिली ही उंची, हिला आपण उंची म्हणतो. ही किती दिली 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलं त्या चौकोनाचा पाया किती. पाया कशाला म्हणतो आपण, याला पाया. इथे लक्षात, पाया किंवा त्याला कर्ण असे दोन नाव आहे ना. ठीक. मग आता समांतर बाजू काढायचं काम नाही, कारण क्षेत्रफळासाठी पाया गुणिला उंची. मग समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. सोपं गणित आहे है ना. ठीक. मग क्षेत्रफळाची किंमत माहिती आहे ना 448. पाया काय म्हणते तुम्हाला आणि उंची त्यांनी ऑलरेडी दिली आहे. आता 14 न काय द्या भाग द्या. ठीक आहे चालेल. मग 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42, 14 त्रिक 42, किती राहिले 2, 14 2 28. म्हणून त्या समांतरभुज चौकोनाचा पाया किती आला 32 सेंटीमीटर. सिंपल है ना. घ्या.